नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गॅजेट राजपत्र याच्यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे. राजपत्र हे नावात बदल करण्यासाठी, जन्मतारखेत बदल करण्यासाठी व धर्मात बदल करण्यासाठी वापरलं जात असतं. तर याच्यासाठी आपण आज अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. अर्ज केल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये जे आपलं राजपत्र अप्रूव्हल होऊन येणार आहे ते कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे ते पण आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला आपले सरकार .महाonline.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे. या लिंकवर आल्यानंतर नवीन युजर नेम म्हणून तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये नवीन युजर येथे नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड बनवावं लागणार आहे. त्यासाठी क्लिक करा. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. आपल्या मोबाईल नंबरवर OTP टाकून किंवा स्वतःची पूर्व माहिती, फोटो, ओळखीचा पुरावा देऊन तुम्ही या अशा 2 प्रकारे नोंदणी करू शकता. तर पर्याय 1 OTP टाकून करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा सुरुवातीला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथं OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि युजर नेम तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे एकदम सोपं आहे. या ठिकाणी युजर नेम क्रिएट करत असताना मोबाईल नंबर टाका युजर नेमच्या जागी आणि तुम्हाला बॅक घ्यायचा आहे. बॅक घेतल्यानंतर तुम्ही जो युजर नेम ID तयार केला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी टाका युजर नेम आणि पासवर्ड. खाली कॅप्चा फिल करायचा आहे. तसाच तसा कॅप्चा बघून टाका. कॅप्चा टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आपला जिल्हा निवडून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर डाव्या साईडला तुम्हाला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग हा ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक निवडा अशा प्रकारे एक तुम्हाला बटन दिसेल. या ठिकाणी शासन मुद्रण हे पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर याच्यात दाखवत आहे बघा, राजपत्र धर्मात बदल, नावात बदल किंवा जन्मतारखेत बदल तुम्हाला कोणतं करायचं आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. तर आपल्याला या ठिकाणी नावात बदल हे आपण पाहणार आहोत. ते या ठिकाणी टिक करायचं आहे. टिक केल्याच्या नंतर पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. साईट स्लो चालत असते तर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे. नंतर तर या ठिकाणी चेंज ऑफ रिलेशन, चेंज डेट ऑफ बर्थ, चेंज ऑफ नेम. तर चेंज ऑफ नेम हे 3 नंबरला आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक असा फॉर्म ओपन होणार आहे. तर हा फॉर्म आपल्याला डाउनलोड करून भरायचा आहे आणि नंतर अपलोड करायचा आहे. लक्षात असू द्या, जर तुम्ही इंग्रजीत भरत असाल तर इंग्रजीत डाउनलोड करा, मराठीत भरत असाल तर मराठीतला हा फॉर्म डाउनलोड करा. तर हा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगतो. तर फॉर्म डाउनलोड केलेला आहे. तर या ठिकाणी झूम करून घेतो. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला टाकायचे आहे तुमचे जुने नाव. जे तुमचं जुने नाव आहे, जे तुम्हाला बदलायचं आहे ते या ठिकाणी तुमचं नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव आणि नंतर नवीन नाव तुम्हाला जो नावात बदल करायचा आहे ते बदल केलेले नाव या ठिकाणी टाकायचं आहे. खाली आईवडिलाची किंवा पालकाची सही
आणि या ठिकाणी जुन्या नावाप्रमाणे सही जर तुमची वेगळी असेल तर करू शकता. नाव बदलण्याचे कारण वरी लिहायचे आहे. या ठिकाणी अर्जदाराची सही आणि या ठिकाणी अर्जदाराचा पूर्ण पत्ता, संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकून हा फॉर्म भरून ठेवा. स्कॅन्स करून घ्या, स्कॅन. आणि नंतर वरील सर्व अटी मला मान्य आहेत टिक करा आणि नेक्स्टवर पुढे जा या बटनावर क्लिक करा. पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होणार आहे. हा फॉर्म आपल्याला पूर्ण भरायचा आहे. तर लक्षात असतं या ठिकाणी ओपन कॅटेगरी असाल तर त्या ठिकाणी क्लिक करा. अर्जदार मागासवर्गीय असेल तर या ठिकाणी क्लिक करा. अर्जदार इतर मागासवर्गीय असेल तर त्या ठिकाणी क्लिक करा. तर अशा प्रकारे 3 ऑप्शन आहेत, तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी आता अर्जदार निवडायचं आहे. कुमार असेल तर कुमार, श्रीमती जे असेल ते निवडा. या ठिकाणी तुमचं एक नाव जे आहे ते आपण युजर नेम रजिस्ट्रेशन करताना जे टाकलेलं आहे तेच या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याच्याच नावाने रजिस्ट्रेशन करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर ईमेल ID, या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. एकदम व्यवस्थित माहिती बघून घ्या. ठिकाणी तालुका निवडायचा आहे. या ठिकाणी गाव, या ठिकाणी तालुक्याचा तुमचा पिनकोड टाका. पिनकोड टाकल्याच्या नंतर तर या ठिकाणी खाली जुने नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही मराठीत फॉर्म भरत असाल तर मराठीत नाव टाकायचं आहे व्यवस्थिशीर. ठिकाणी जुने नाव, तुमचे पहिले नाव, नंतर मधले नाव म्हणजेच वडिलाचे नाव, नंतर लास्ट नेम. अशा प्रकारे एकदम व्यवस्थिशीर टाकायचं आहे जुने नाव. आणि नंतर आहे नवीन नाव. नवीन नाव टाकत असताना पण व्यवस्थिशीर टाका. जे तुम्हाला बदल करायचा आहे तो या ठिकाणी टाकून घ्या. सुरुवातीला पहिले नाव, नंतर वडिलाचे आणि नंतर आडनाव. आणि या ठिकाणी नाव बदलण्याचे कारण, नाव बदलण्याचे कारण टाकायचे आहे. कशासाठी तुम्हाला नाव बदलायचं आहे? 7/12 दुरुस्तीसाठी. तर खाली जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. टर्म अँड कंडिशन हे वाचून घ्या, ॲक्सेप्ट करा आणि प्रोसीड पुढे जा बटनावर क्लिक करा. पुढे जा बटनावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी तुम्हाला एक फोटो अपलोड करायची आहे अर्जदाराची. अर्जदाराची फोटो या ठिकाणी 160 पिक्सल ते 200 ते 212 अशा प्रकारे याची उंची आणि रुंदी आहे. तरी एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही पेंटमध्ये करू शकता. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे फोटो मला अपलोड करून घ्यायचे आहे. फोटो अपलोड झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण पाहूयात. डॉक्युमेंट फॉर्मॅट 16 बाय 100 KB, 100 KB डॉक्युमेंट पाहिजे. त्याच्यावर फाईल नसावे व PDF असेल तर 500 KB. तर ओके. तर सुरुवातीला आपल्याला फोटो प्रूफमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत एक आपण पाहणार आहोत. तर फोटो प्रूफमध्ये एक आधार कार्ड देऊ शकता. आधार कार्डच्या नंतर तुम्ही पॅन कार्ड पण देऊ शकता असेल तर. ओके. तर या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड पण दिलेलं आहे. तर ॲड्रेस प्रूफमध्ये पण आधार कार्ड द्या आणि राशन कार्ड पण द्या. आणि जेवढे डॉक्युमेंट तुम्ही जास्त अपलोड कराल तेवढे रिजेक्ट होण्याची शक्यता कमी असते. ते एज प्रूफमध्ये बर्थ सर्टिफिकेट किंवा मोनोफाईड सर्टिफिकेट हे नसेल तरी चालते. त्यात लिगल डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ॲफिडेविट आणि शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची ॲफिडेविट म्हणजे तुम्हाला एक 100 रुपयाचा बॉन्ड आणायचा आहे.
त्याच्यावर शपथपत्र नाव बदलण्यासाठी टाईप करून घ्यायचा आहे आणि तो बॉन्ड या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि एक TC किंवा निर्गम उतारा या ठिकाणी चालेल. आणि या ठिकाणी खाली जो आपण फॉर्म डाउनलोड केला होता तो फॉर्म भरलेला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि खाली अपलोड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, एकदम व्यवस्थिशीर. एकदा सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित पाहून घ्या आणि नंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता ॲप्लिकेशन फॉर्मचं आपल्या पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी QR कोड, सोपी पद्धत. आपल्याला या ठिकाणी 523 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. स्कॅन करून पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला याची एक रिसिप्ट भेटेल. ही रिसिप्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे, कारण रिसिप्टवर ॲप्लिकेशन नंबर असतो आणि जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबरवर एक 4 दिवसाने रिसिप्ट नंबर येतो, रजिस्ट्रेशन नंबर. ते पण खूप महत्त्वाचं आहे आपल्याला नंतर राजपत्र डाउनलोड करण्यासाठी, गॅजेट डाउनलोड करण्यासाठी. ते पण आपण कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे ते पण पाहणार आहोत. तर या ठिकाणी ही तुमची रिसिप्ट आहे. ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून ठेवा. दुकानदार असाल तर गिऱ्हाईकाला द्या आणि सेव्ह करून ठेवा. तर आता आपल्याला राजपत्र कसं आले की नाही ते पाहायचं आहे, अप्रूव्हल झाले की नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 7-8 दिवस थांबावं लागेल. 7-8 दिवसानंतर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. गॅजेट डाउनलोड अशा प्रकारे सर्च करायचं आहे. या ठिकाणी 1 नंबरला चेंज इन नेम क्लिक करा. नंतर ॲप्लिकेशन ID त्या पावतीवर असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर हा तुमच्या मोबाईलवर येत असतो. तर या ठिकाणी टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर खाली तुमचं नाव, ॲड्रेस दाखवेल आणि इकडे व्ह्यू ऑप्शन दाखवत आहे. त्या व्ह्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर PDF जर ओपन होत नसेल तरी 2 दिवसानंतर ट्राय करा, ओपन होऊन जाईल. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे हे राजपत्र ओपन होणार आहे. तर ही फाईल खूप मोठी असणार आहे, 20-25 पानाची. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे आणि त्या पानाची प्रिंट आणि राजपत्राच्या पहिल्या पानाची प्रिंट काढून तुम्ही हे तुमच्या कामासाठी कुठेही वापरू शकता. आधारवर नाव दुरुस्त करायचं असेल किंवा 7/12वरलं नाव दुरुस्त करायचं असेल तर हे तुम्ही कुठे पण वापरू शकता. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.